निलेश चव्हाणसाठी फेस टाइम कॉल हा धोक्याचा ठरल्याचं समोर आलंय। फेस टाइम कॉलनं निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झालं। फेस टाइम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या ठोकण्यात आल्यात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला। नाझिम, या फेस टाइम कॉलमुळे कशा प्रकारे निलेश अडचणीत आला? गेली 10 दिवस हा निलेश चव्हाण गुंगारा देत होता आणि तो नेपाळमध्ये जाऊन ठाण मांडून होता। गेली 5 दिवस तो त्या ठिकाणी होता, मात्र त्याचं लोकेशन जे आहे ते ट्रेस या ठिकाणी होत नव्हतं, कारण त्यानं नेपाळचं सिम कार्ड घेतलेलं होतं आणि तो केवळ नेटसाठी त्याचा वापर करत होता आणि या नेटद्वारे तो ॲपलमधलं जे फेस टाइम कॉल हे जे ॲप आहे त्या ॲपद्वारे तो अनेकांशी संपर्क साधत होता। अगदी वकील असतील अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी किंवा मित्र जे त्याला याच्यामध्ये काही मदत करत होते त्यांना संपर्क साधत होता आणि त्याला असं वाटत होतं की मी आता परदेशात आहे, नेपाळमध्ये आहे आणि ह्या फेस टाइम ॲपचा मी वापर केला तर पोलिसांना याचा सुगावा लागणार नाही। मात्र हीच त्याची घोडचूक ठरली आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागानं चांगला कस लावला। अगदी नेपाळमधल्या काही सायबर एक्सपर्टशी त्यांनी या ठिकाणी बातचीत केली आणि तिथला आयपी ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी मिळवला आणि या आयपी ॲड्रेसच्या आधारे नेपाळमधल्या ज्या लॉजवरती तो मुक्कामी होता तिथलं लोकेशन जे आहे ते या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मिळवलं आणि तिथं त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। आधी आपण बघितलं होतं की दिल्लीतलं जे पहिलं लोकेशनाचं क्लू जो आहे तो तिच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळे मिळालं होतं आणि आता फेस टाइम ॲपमुळे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनंच पुन्हा एकदा तो अडकलेला आहे आणि त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। नक्कीच नाझिम, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।